ही संपूर्ण जिल्हा परिषद साध्या वेशातल्या पोलिसांनी भरली होती. म्हणजे आम्हाला समजलं नाही की एवढं मोठ्या संख्येनं पोलीस आहेत. आणि आमच्या एक सन्माननीय सदस्य बापूसाहेब शिंदे आहेत आमच्या बरोबर, त्यांचं आमच्याच 2 सदस्यांनी अपहरण केलं अशी त्यांच्या विरुद्ध काल कुठली तक्रार दाखल केली. सकाळी काल एकदा त्यांच्या विरुद्ध तक्रार झाली. ते स्वतः पोलीस स्टेशनला गेले. त्यांनी पोलीस स्टेशनला मागे जबाब दिला की मी पुन्हा मला कोणी अपहरण केलेलं नाही, मी माझ्या मर्जीनं माझ्या पक्षाबरोबर आहे. ती स्टेटमेंट दिल्यानंतर दुसरा गुन्हा 6:15 वाजता दाखल केला. आणि त्याच्यामध्ये आमच्या 4 राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 4 लोकांची नावं घातली. त्याच्यामध्ये 2 नावं आमच्या जिल्हा परिषद सदस्यांची होती, 2 नावं इतर होती. मांडवे, संदीप मांडवे आणि अनिल देसाई हे सदस्य जे आमच्या बरोबर इथनं सकाळी आम्ही गेलो. त्यांना आतमध्ये जाताना त्याच्या अगोदरच सांगतो, कामेश कांबळे जे आमचे सदस्य होते त्याला मी आणि मकरंद आबा आम्ही लिफ्ट मध्ये वर घेऊन जात असताना माननीय शिवेंद्रसिंह राजे गोष्टींनी त्यांना हरवलं. तो म्हणला मला बोलायचं नाही, मी आबांच्या दादांच्या बरोबर मी जाणार आहे, एवढं स्पष्ट त्या कामेश कांबळेंनी सांगितलं. तरी बाबांनी त्याला दम दिला. बाबांबरोबर ज्यांचा जिल्हा परिषदच्या निवडणुकीशी संबंध नाही अशी सातारचे नगराध्यक्ष मोहिते आणि एक फिरोज पठाण नावाचा त्यांचा कार्यकर्ता, त्या तिघांनी मिळून मी त्याला कवळा भरला होता. असं मी त्याला मिटिंग धरलं होतं कामेशला. माझ्या मिटिंगनं सोडून त्याला उजव्या बाजूच्या वरांड्यामध्ये ओढत नेलं. तिथनं धरून मी आणि आबाने परत त्यांच्या मिटिंगनं सोडून त्याला लिफ्टमध्ये आणलं. लिफ्टमधनं 4थ्या मजल्यावर आम्ही घेऊन गेलो. अगदी दरवाज्यातनं आतमध्ये आमच्या सगळ्या सदस्यांच्या बरोबर, तुम्हाला आमचे सदस्य सांगतील, आमच्या सगळ्या सदस्या बरोबर ते कामेश कांबळे जाऊन आमच्या सदस्यांच्या बाजूला बसले. दुसरे जे 2 सदस्य आमचे खाली होते त्यांना आणायसाठी आबावरच थांबले. शशिकांत शिंदे साहेबांनी आम्ही खाली आलो. तोपर्यंत शिंदे साहेबांना लोकांनी सांगितलं की बसमध्ये बसणाऱ्या सदस्यांना सुद्धा आत सोडत नाही, त्यांची बस सुद्धा बाहेरच उभा केलेली आहे दरवाज्यावर. शशिकांत शिंदे साहेब तिकडे बसकडे गेले आणि जे 2 सदस्य खाली होते अनिल देसाई आणि संदीप मांडवे त्यांना घेऊन मी वर आलो. मी वर आल्यानंतर 4थ्या मजल्यावर गेल्यावर बाबा जसं सांगतायत 101 साध्या वेशातले पोलीस त्या लिफ्टच्या समोर उभे होते. त्यातनं सुद्धा लिफ्ट पोलीस त्यांना धरत होते आणि मी आमच्या 2 सदस्यांना घेऊन आबा आणि आम्ही दरवाज्यापर्यंत गेलो. दरवाजापाशी अक्षरशः पोलिसांनी असं दांडकी आडवी लावली, काट्या आडव्या लावल्या. आम्हाला पुढे जाऊ दिलं नाही. 25-30 पोलीस आम्हाला मागे ढकलत होते. हे आणि मी पुढे होतो. आमच्या दोघांच्या मध्ये ते सदस्य होते, आम्हाला मागे ढकलत होते. 10 पोलीस एका सदस्याला ओढत होते. 10 पोलीस साध्या वेशातले. तो मांडवे सदस्य आमचे ते सांगत होते अरे मंत्री आहेत 2, पण काही सुद्धा त्या पोलिसांवर परिणाम नाही. मला त्या झटापटीमध्ये मला इजा झाली, रक्त आलं माझ्या हाताला. काय लागलं मला त्या गडबडीत समजलं नाही. पण तरी सुद्धा दरवाजापर्यंत त्या संदीप मांडवेला अनिल देसाईंना आम्ही नेलं. पण ज्यादा परत त्या सिव्हिल ड्रेस मधले पोलीस आले. म्हणजे तसं बघितलं तर आम्ही दोघं, नितीन काका होते, आम्ही शशिकांत शिंदे साहेब होते, आम्ही 5-25 पोलिसांना बाहेर पडलो. म्हणून त्यांनी ज्यादा बाहेरच्या बाजूला उभे असणाऱ्या पोलिसांना बोलवलं आणि त्याने आम्हाला ओढलं बाजूला आणि आमच्या तावडीतनं ते 2 सदस्य त्यांनी घेऊन पोलीस स्टेशनला गेले. म्हणजे जर तुम्हाला लोकशाही मार्गाने जर तुम्हाला सत्ता पाहिजे होती तर लोकांनी कौल तर 37 मतांना आमच्या बाजूने दिला होता. पण आम्ही काही निवडणूक झाल्यावर हातात घातलेलं नाही. आमचा तिघांचा हातात निवडणुकीच्या आधीपासून आहे. 2 राष्ट्रवादी तरी एकत्र लढल्या आणि शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आम्ही तडजोड करून रिपोल अलायन्स निवडणूक पूर्व युती आम्ही केली. आमचे 37 सदस्य आपले निवडून आले. आमच्यातल्या 2 सदस्यांनी व्हीप मोडला, त्यांच्यातल्या राष्ट्रवादीतल्या 2 सदस्यांनी व्हीप मोडला. ठीक आहे, त्यांच्यावर आता आम्ही पक्षांतर बंदाची कारवाई करू, त्यांचं डिस्क्वालिफिकेशन करू, त्यांचं सदस्यत्व रद्द करू. आपली सुप्रीम कोर्टापर्यंत जायची वेळ आली. काही लोकांनी सांगितले त्या सदस्यांना की तुमचं सदस्यत्व जाऊ देत नाही. पण सगळंच काय आज जसं शासन त्यांचं मांडलिक झालं, पोलीस जसं त्यांचे घरगाड्यासारखं वागले भारतीय जनता पक्षाच्या, तसं न्याय देवता आम्हाला न्याय दिल्याचा विश्वास आहे ना. आम्ही इथं न्याय मागू, कोर्टामध्ये जाऊ, हायकोर्टात जाऊ, सुप्रीम कोर्टात जाऊ. पण ज्यांनी पक्षाचा आदेश मोडलाय त्यांच्यावर कारवाई करायचं आम्ही निश्चितपणे कोर्टाच्या न्यायालयाच्या माध्यमातून प्रयत्न करू. पण आज मला एकच तात्पर्य सांगायचं आहे, आम्ही तरी सुद्धा 33 सदस्य इथनं गेलो होतो.
33 मतं जर आम्हाला पडली असती आणि नेलेले सदस्य ते मतदान करायसाठी येत होते, म्हणजे तुम्ही लोकशाहीचा खून केलाय. लोकशाही मतदानापासून कुणालाही रोखत नाही, पण इथं मतदानाच्या दरवाज्यावर आलेला आपल्याला तर सगळ्यांना नियम माहिती आहे. 100 मीटर पांढरी लाईन उडलेली असते निवडणुकीच्या वेळी. त्या पांढऱ्या रेषेच्या आत 5:30 वाजायच्या आत जर आपण माणूस उभा केला तर रात्रीच्या 8 वाजेपर्यंत मतदान घेतात. त्यांच्या 100 मीटर नाही, आज अधिकारी बसले, ह्या दरवाजावर आम्ही नेऊन त्याला सोडले, तिथनं पोलिसांनी ओढून गेले. म्हणजे किती दादागिरी, किती मजुरी, किती सत्तेचा माज. आम्ही पण आहे ना त्या सरकारमध्ये मंत्री आहोत. मंत्र्याला जर जखम होती, दुसऱ्या मंत्र्याला जर तुम्ही त्यांना जर धक्काबुक्की करता, 2-2 मंत्र्यांना ओढता, म्हणजे तुम्हाला मंत्री असलेल्याचं सुद्धा तिथं समोर आपले त्याचं सुद्धा भान नाही. एवढे पोलीस मांडलिकत्व पत्करल्यासारखं भारतीय जनता पक्षाचे आज वागलेले आहेत. आम्ही आमच्या युतीच्या वतीनं या पोलिसांचा आणि जिल्हा प्रशासनाचा जाहीरपणानं धिक्कार करतो, निषेध करतो आणि समारोप करताना मी एवढंच सांगेन, या प्रकरणाची सुरुवात आज भारतीय जनता पक्षाने केलेली आहे, पण याचा शेवट राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेची युती निश्चितपणे. आम्ही जास्त बोलत नाही, पण आज तुम्ही बघितलं असेल माध्यमांनी सुद्धा, आम्ही बाहेर आलो, निवडून आलेल्या लोकांच्या अंगावर गुलाल होता, पण चेहऱ्यावर सुटकी काळा होती आणि आमचे लोक पराभूत झाले होते, पण वाघासारखी ताट मान करून आमचे सगळे घोषणा देत होते शिवसेनेच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विजयाच्या. हा मर्द शिवसैनिक आहे, हा मर्द राष्ट्रवादी काँग्रेसचा सैनिक आहे. त्यामुळे ठीक आहे, त्यांच्या हातात सत्ता, आमच्याही हातात 2.5 वर्ष शिंदेसाहेब मुख्यमंत्री होते ना, पण असं कधी असलं गलिच्छ राजकारण त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही पण मंत्री होतो, मी पण पालकमंत्री मागच्या वेळी आता आहे. अनेक निवडणुका झाल्या, मग का बरं आता बोलायचं नाही मला. हे विरोधात उभे होते आणि भाजपचा उमेदवार 2024च्या निवडणुकीला उभा होता. माझ्या बंगल्यात आबांच्या माझ्या कशा मित्या केल्या, नाहीतर काय निकाल लागला असता 2024च्या विधान लोकसभेचा हे कळलं असतं ना. ते विसरला तुम्ही. ज्या किती मतांनी निवडून आली भाजपची सीट लोकसभेला, 34,000. मकर रावाल्याने आम्ही रात्री 10 नुसते फोन केली, 10 फोन केले असते, चित्र वेगळं दिसलं असतं. पण आम्ही आमच्या नेत्यांचा आम्ही महायुतीचा धर्म पाळला. पण त्याची अशी जर परतफेड भारतीय जनता पक्षाकडनं होणार असेल तर हे पूर्णपणे चुकीचं आहे. मगाशी सांगितलंय, मी उद्या दिवस मतदारसंघात आहे. रविवारी मुंबईला गेल्यावर माझ्या पक्षाचे मुख्य नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या कानावर सगळा वृत्तांत घालेल. आवाज सुद्धा मान्य सुनेत्रा वहिनी साहेबांच्या कानावर हा वृत्तांत घालतील. शशिकांत शिंदे साहेब पवार साहेबांच्या सुप्रियाताईंच्या कानावरती हा वृत्तांत घालतील. आणि निश्चितपणे जिल्ह्यात काय भूमिका घ्यायची ते आम्ही सगळे एकत्र बसून ठरवू. पण एक वाक्यात मी सांगेन, भारतीय जनता पक्षाने नीचपणाचा आणि सत्तेची मस्ती कशी असती त्याचा कळस करून आज दाखवलेला आहे. हे लोकशाहीचा गळा घोटणारं कृत्य आहे. सातारा जिल्ह्यातली स्वाभिमानी जनता भारतीय जनता पक्षाच्या या कृत्याचं उत्तर लोकशाही मार्गानेच त्याला दिल्याशिवाय राहणार नाही. प्रश्न नंतर विचारा, अधिक पण थोडं त्याला एक वेगळी किनार लागलेली आहे. म्हणजे शिवसेना दुखवली गेलेली आहे, राष्ट्रवादी दुखवली गेलेली आहे. महायुतीचं तुम्ही एकत्र आहात राज्यात, पण असं असताना सुद्धा झेडपीला इथला सातारा जिल्हा परिषदेवरून जो वाद झाला किंवा नाट्यमय ज्या घटना झाल्या त्याच्याकडे तुम्ही कसं बघता? मुळातच आपण पाहिलं की जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका भारतीय जनता पक्ष वेगळा, शिवसेना वेगळी लढली, राष्ट्रवादीची वेगळी लढली, काय म्हणतात त्यांची युती होती मला माहिती नाही. परंतु भारतीय जनता पक्षानं स्वतःच्या ताकदीवर 27 जागा निवडलेल्या होत्या. एक आमचा सहयोगी सदस्य आमच्या विचारात असत, 28 जागा आमच्या भारतीय जनता पक्षाच्या होत्या. तेव्हा भारतीय जनता पक्ष हा जिल्ह्यातला सगळ्यात मोठा पक्ष, राज्यात आहे, देशात आहे, जिल्ह्यातला जिल्हा परिषदेचा सगळ्यात मोठा पक्ष होता. पहिल्या दिवसापासून आमची भूमिका हीच होती की भारतीय जनता पक्षाचा अधिकार आहे जिल्हा परिषद अध्यक्ष होणं. तेव्हा महायुती म्हणून हे सगळे एकत्र यावे अशी आमची भावना होती. परंतु निकाल लागल्यानंतर काही लोकांना अहम होता, काही लोकांनी आमची चेष्टा करायला होती, काही लोकांनी आणखी वेगवेगळ्या पद्धतीनं हसण्याचा होतं. मला आधीचं काही बोलायचं नाही, एवढंच सांग, हा जिल्हा स्तरावरचा विषय होता. राज्यामध्ये आमची माहिती आहे, आम्ही सोबत. पण इथं पोलीस यंत्रणेचा असेल किंवा प्रशासनाचा वापर करण्यात आला असा आरोप
शंभूराज देसाईंनी केलाय, मकरंद पाटलांनी केलाय. याच्याबाबत आपण- मंत्रिमंडळाच्या बैठकीत सुद्धा ते बोलणार आहेत. आपण पाहिलं असेल, जिल्हा परिषदेमध्ये निवडणूक असताना चालू असताना ज्या पद्धतीनं मंत्र्यांची शिबिराळ चालू होती, ज्या पद्धतीनं पोलिसांना शिबिराळ केली गेली, ज्या पद्धतीनं लोकांच्यावर अधिकाऱ्यांना ज्या पद्धतीने शिबिराळ केली, ते कुठल्या नाही व्यवस्थित बसतं. त्यामुळं या सगळ्या व्यवस्थेला वेटीला धरण्याचं काम कोण करतं हे बोलण्याची वेळ येऊ नये अशी माझी इच्छा आहे. इथं काय परिस्थिती आहे, लहान लहान मुलांना माहिती आहे कोण कोणाला वेटीला धरतं. त्याच्यावर मी बोलणार नाही, वेळ आल्यावर ते गोष्टी होते. पण माझं म्हणणं आहे की प्रशासनानं प्रशासनाचं काम केलं आहे, पोलिसांनी पोलिसांचं काम केलं. तेव्हा काय झालं, आता तुम्ही कंप्लेंटचा विषय सांगा. सदस्य राष्ट्रवादीचा, मुलगा राष्ट्रवादीचा, कंप्लेंट कोणी केली, आमचा काय संबंध. तेव्हा विषय त्यांच्या अंतर्गत विषय आहे आणि त्या परिस्थितीमध्ये त्यांच्यामध्ये झालेला तो विषय आहे. आमचा त्या व्यवस्थेचा काही संबंध नाही. आता सुरुवात ही भाजपनं केली आहे, त्यामुळे आता शेवट हा राष्ट्रवादी आणि शिवसेना करेल असं पालकमंत्र्यांनी एक इशारा दिला आहे. आता ती खूप मोठी माणसं आहेत, त्यांच्यावर बोलण्यात माझी उंची नाही आहे. मी खूप छोटा कार्यकर्ता आहे. त्यांना अधिकार आहे आमच्यासारख्या लोकांचं बोलणं, आम्हाला घोषणा देणं, आमचा वाचणं चा अधिकार आहे. अधिकचं बोलणं उचित नाही त्यांच्यावर. शिवेंद्रराजेंकडनं कामेश कांबळे म्हणून एक जो सदस्य आहे त्याला धक्काबुक्की झाल्याचा पण आरोप केला आहे आता. मला एक समजत नाही आहे की सुरेंद्र महाराजांनी तुम्हाला धक्का मग कामेश कांबळे असतील किंवा अन्य काही सदस्य असतील यांनी स्वतःहून मतदान केलं. जर आता एवढं सगळं असतं, गुन्हा दाखल झाल्यानंतर बापू शिंदेनी मतदान कोणाला केलं. त्यामुळे ज्याचा त्याचा अधिकार आहे. आज जेव्हा अगदी बाहेर काय झालं, जेव्हा आज हाऊसमध्ये गेले, सभागृहात गेले, तेव्हा कुणाचा दबाव होता, कुणाचा विषय होता, काय विषय होता. तेव्हा उगाच आपल्याला झाकण्यासाठी कुणावर तरी काहीतरी बोलायचं अशा पद्धतीची भूमिका घ्यायची. आम्ही तर कायम सातत्याने आदरणीय सुरेंद्र बाबांचा कार्यकर्ता आहे. पण त्याला ओढायचं नाही, तिला दम देणं कारण काय, तो हृदयापासूनच त्यांच्यासोबत आहे. त्याच्यामध्ये काही शंका वाटते का?